हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कशी काय झाली पंचमी तुमची? एकदम मस्त झाली असेल, फंटॅस्टिक. तर माझी नाही झाली, कुणाची तर पुरणपोळी केलती, घरी केलती आईनं, दीक्षाने हे अशा मिळून केलत्या पोळ्या. आज जायचं होतं ना, आज जायचं होतं मला, पण आज जरा रहित झालं का, तर मी अन्वीला दीक्षाला कपडे आणायचे आहेत ना, त्यामुळं रहित झाले. तर तुम्हाला मी कपडे दाखवणार आहे. कसं आहे माहिती आहे का, गावाकडं आमच्या इकडं लय महाग कपडे आहेत ती. तर अशा कमेंट पण आल्या, बाई तुला एवढं पेमेंट कसं काय झालं. तर तुम्ही विचार करा, आम्ही गावाकडून आलेलो किती दिवस झाला, आणि तसं पण रोजच्या रोज मी कंटिन्यू हेडव तर टाकत राहते, बरोबर आहे का नाही. तर ते तुम्ही बघा किती दिवस भरले, परत आजारी होते, किती दिवस सुट्ट्या पडल्या, म्हणजे लय दिवस झालं ना, मग सुट्ट्या पण 4-5 सुट्ट्या पडल्या, मग तेवढं माझा पगार नाही आला, महिना नव्हता भरला आमचा. तर आधी पण 2000 रुपये उचलले होते ना, तर भांडी गॅस हे भरायला, म्हणून त्यामुळं मग पगार माझा कमीच आला आहे. तर पगार आला सगळं ते कट हे होऊन 4400 रुपये पगार आला माझा. तर मी अन्वीला आणि दीक्षाला कपडे घेणार आहे. तर कपडे तुम्ही म्हणताल पंचमीला तर कपडे असतेच लेकरांना, बरोबर आहे का नाही. तर पंचमी झाली कालच, पण आज मी कपडे आणणार आहे, उशीर होणार आहे. आता ट्रेन बघावं लागणार आहे मला, किती वाजता आहे किती वाजता नाही. एसटीने तर जाणं बघू आता, एसटीने मला तिकडून नाही समजत ना एवढं, म्हणजे कुठं जायचं, कुठं एसट्या लागतात हे मला माहीत नाही. पुणे स्टेशनहून एसटी स्टँड कुठं आहे कुठं नाही माहीत नाही मला. तर इथनं मला पुणे स्टेशनला जावं लागतं या, इथनं बसायचं सणसवाडीमधनं, याच्यामध्ये उतरायचं, काय बाय त्या गावाचं नाव माहीत नाही, तिथं उतरायचं, तिथनं परत रिक्षा पुणे स्टेशनला, म्हणजे 2 रिक्षा मला बदलायच्यात. आणि मग पुणे स्टेशनला आता पुणे स्टेशन आहे का नाही, तिथं टिकून एसटी स्टँड नाही, बरोबर आहे का नाही, हे तर सगळ्यांना माहिती असेल. तिथनं एसटी स्टँड कुठं आहे हे काय माझ्या डोक्यात माहीत नाही, आणि मला माहीत पण नाही, मला रिक्षावाल्याला विचारावं लागणार आहे. म्हणजे मला 3 रिक्षा बदलायच्या त्या, बरोबर आहे का नाही. तर बघू आता काय होतंय काय नाही, आणि हेडव काढाय तर मला काही जमणार नाही. बघू आता जसं आहे तसं आपल्याला तर जावं तर लागणारच आहे, पण आज नाही, बहुतेक मी सोमवारी जाणार आहे, कारण उद्याचा दिवस कामावर बोलवले, पगार राहिला आहे माझा 2-3 दिवसाचा. तर मी त्या सरांना सांगून देणार आहे, म्हणजे मी सांगितलं नाही अजून, मी फक्त सांगितलेलं की मी सर गावाकडं जाणार आहे. तर मला असं वाटतं की सांगावा. कसं आहे माहिती आहे का, आपल्यावर एवढा विश्वास टाकला ना, आपण अचानकच नाही परत आलं आणि त्यांनी फोन केला ना आपण म्हणलं नाही, तर म्हणजे ते बोलतील ना, तुम्ही मला इथंच सांगायचं काय, त्यांची काय उच्चार आपल्यावर नाही, बरोबर आहे का नाही. मग मी सांगणार आहे त्यांना, उद्या मी कामाला जाणार आहे, म्हणजे आजच कामाला जाते बहुतेक असं वाटायला लागले. मी येता येता कपडे आणते, बरोबर आहे का नाही, 2 दिवस तेवढंच भरतील माझं. 9 वाजता आम्हाला कामाला जायचं आहे. तर भाऊ गाडी घेऊन येतो म्हणलाय, तर गाडीवर आम्ही 2 जण जाणार आहे. तर ती पण मला म्हणला आपण गाडीवरच जाऊ म्हणलं पुण्याला. त्याचा व्हायचा 15 तारखेला पगार, आणि माझा व्हायचा आहे म्हणजे माझा झाला आहे तसा थोडा, निमा झाला आहे, निमा राहिला आहे माझा. बघू आता काय होतं आहे काय नाही. तुम्हाला नक्कीच मी दाखवणारच आहे. आणि तुम्ही म्हणता ताई मग पैसे का नाही दाखवले, तर पैसे मी काय काढले नाहीत, तसंच अकाउंटला आहेत. इथं निघतात नाही निघतात, कुठं निघतात हे पण मला माहीत नाही. तर बघू काय होतं आहे काय नाही. तर आंघोळ वगैरे केली, आजचा हेडव तर बघितलाच असेल, आज मी जाणार होते, हे हेडव टाकला होता ना, पण भाऊ मला म्हणला कशाला वेड्यासारखी कुठं तरी हरवशील बाई, आम्ही तुला हिंडाय हे करायचं. म्हणलं बरोबर आहे बाबा, ते पण तुझं बरोबर आहे. मला पण वाटलं ना की मी इथनं जाऊ शकते, पण पुणे स्टेशनहून एसटी स्टँड कुठं आहे हे मला माहीत नाही, आणि एसटी कोणची लागणार आहे हे पण मला माहीत नाही. एवढं आपल्याला येत पण नाही. शाळा शिकली असती तर बरं झालं असतं, थोडंसं वाचायचं राहिलं असतं. आता काय करावं, डोकंच चाललं नाही शाळेमध्ये पण, आणि कामाच्या याने इकडं 6 महिने तिकडं 6 महिने, काम बी डोक्यात सारखं. त्यामुळं शिक्षण काय आमचं राहिलं नाही. बापाची पण गरिबी असल्यामुळे काय शिक्षण बी झालं नाही, आणि कामं डोक्यात बसलं लहानपणापासून, म्हणून शिक्षण काय कोणचा आकडा कसा
हे काय कळलं नाही मला. तर चला, मला जायचं आहे कामाला. तर आजचा हेडव बघा, मी जाणार होती पण आज रहित झालं माझं. बघू सोमवारी तर नक्कीच आहे कन्फर्म, कारण 2 दिवस कामाला जाते तेवढाच मला पगार भेटेल. म्हणजे आणवीची ही कपडे येतील आणि जायला मला तेवढंच होते आणि तिथं गेल्यावर पण खर्च होत्या, बरोबर आहे का नाही. तर 2 दिवसाचं ते मालक म्हणला की मी देऊन टाकतो म्हणला लगेच तुमचा कॅश. का माहिती आहे का, लेबर पण कमी आहे आणि म्हणजे लेडीज पण काय नाही, त्या काल नव्हत्या गेल्या, काल घरीच होत्या पंचमीमुळं. आणि काय लेडीज पण 2 घरीच आहेत आणि मी पण राहिले. तर म्हणजे आपल्याला एवढ्या आग्रहाने बोलवलं, भावापाशी निमंत्रण दिलं आहे, म्हणजे नाही का तुमच्या बहिणीला कामाला 2 दिवस घेऊन या, त्यांना गावाकडे जायचं तर जाऊ द्या, पण सोमवारी जाऊ द्या, 2 दिवस भरू द्या, कारण माल पण म्हणजे ऑर्डर जास्त आली त्यामुळं येऊ द्या. मी पण असं ठरवलं की आपल्याला 2 दिवस गावाकडे जाऊन तर काय करणार आहे, बसणारच आहे की. अन्वीला दवाखान्यात न्यावं लागणार आहे आणि म्हटलं तेवढंच काय येतील आपलं 600 रुपये. म्हटलं जायला काय होतील आणि दवाखान्यात पण काय थोडं राहतील शिल्लक, म्हणून त्या आशेने मी निघाली. तर चला, नक्कीच कंटिन्यू हेडव करा, कारण मी उद्या जाणार आहे. हा पण हेडव आत्ता पडणार आहे आणि अजून एक उद्याचा हेडव उद्या बघा. तर बाय.